ब्रिटिशांच्या नजरेत येऊ नयेत म्हणून विहिरीत लपवलेली ऐतिहासिक आणि पुरातन शस्त्र महाबळेश्वर येथील एका कोरड्या विहिरीतून बाहेर काढण्यात आली आहेत। त्याची पाहणी करून ती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या उपस्थितीत पुरातत्व खात्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत। श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूंचा अभ्यास करताना इतिहास अभ्यासक मयुरेश मोरे आणि स्थानिक जाणकार राहुल कदम यांना दिनांक 3 मे 2025 रोजी एका जुन्या विहिरीमध्ये मराठा धोप प्रकारच्या तलवारीची मूठ आणि इतर पुरातन वस्तू निदर्शनास आल्या। ऐतिहासिक दृष्ट्या मराठा धोप या पद्धतीच्या तलवारी खूप दुर्मिळ आणि अमूल्य आहेत। इंडियन आर्म्स ऍक्ट नंतर ब्रिटिशांनी अनेक शस्त्र जप्त करून नष्ट केली। त्यातून वाचलेली शस्त्र अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगप्रसिद्ध जगदंबा आणि भवानी तलवारी या प्रकारच्याच आहेत। मराठा युद्धनीती आणि शस्त्रांचा अभ्यास करून धोप तलवारी बनवल्या गेल्या। या तलवारींसाठी फ्रेंच, पोर्तुगीज या देशातील बनावटीचं पातं वापरत असल्यामुळे यांना फिरंगी देखील म्हणत असत। हे पोलाद उत्कृष्ट दर्जाचं असे। या तलवारीचे 2 उपप्रकार आहेत। पहिला प्रकार वक्र धोप, याचं पातं टोकाचा पिवळा भाग थोडा वक्र असतो। दुसरा सरळ धोप, याचं पातं सरळ असतं। अशा तलवारी घोडदळासाठी वापरल्या जात असत। याची लांबी 4 फूट असे। शत्रूला भोकसण्यासाठी हे शस्त्र वापरलं जाईल। या फिरंगी पात्यांना मराठ्यांनी युद्धामध्ये जास्त काळ टिकण्यासाठी आणि हाताला इजा न करणारी मूठ बनवली व याचा समतोल बॅलन्स उत्तम केला, अशी माहिती इतिहास अभ्यासक मयुरेश मोरे यांनी दिली आहे। ही ऐतिहासिक ठेव दुर्मिळ आहे हे लक्षात येताच राहुल कदम यांनी वेळ न दवडता ही माहिती गावातील काही प्रमुख व्यक्तींना दिली। तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे आणि त्यांच्यासोबत महारुद्र तिंकुडे, सुभाष गायकवाड, रोहन ढाणे यांची टीम साताऱ्याहून श्री क्षेत्र महाबळेश्वरला येऊन महाबळेश्वर ट्रेकरच्या सहाय्यानं ट्रेकर्स जयवंत बिरामणे आणि अनिल लांगी यांनी या ऐतिहासिक वस्तू विहिरीतून काढल्या। नमस्कार, मी राहुल अर्जुन कदम व हे माझे सगळे सहकारी महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पुण्याची साताऱ्याची एक टीम आलेली आहे पुरातत्व विभागाची। तर आपले इथे क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी आपल्याला एक ऐतिहासिक वस्तू निदर्शनास आली। ती त्या 3 मे रोजी आम्ही सहज जुन्या बावडी किंवा त्या विहिरीमध्ये पाणी आहे का किंवा अशा संकल्पनेतून बघण्यासाठी येत असताना एका विहिरीमध्ये पाणी शोधताना एक ऐतिहासिक वस्तू म्हणजे तलवारीचं एक मूठ दिसली आम्हाला। त्यावेळेस आम्ही ती मूठ कोणत्या प्रकारची आहे असं थोडा इतिहासाचा अभ्यासक आपले मयुरेश मोरे यांच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तर त्यांनी सांगितलं की शिवकालीन असण्याची शक्यता आहे। याची गांभीर्यता लक्षात घेता आम्ही ही माहिती लगेच तत्काळ आम्ही इथल्या प्रांत साहेबांना, कचरे साहेबांना फोन करून सांगितली व तसेच व्हिडिओ कॉल करून त्यांना या घटनेची माहिती सुद्धा दिली। त्यानंतर प्रांत साहेबांनी ही माहिती तहसीलदारांपर्यंत पोहोचवली आणि तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून पुरातत्व विभाग साताऱ्याची पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आज दिनांक 10 मे 2025 रोजी महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या साहाय्यानं ही तलवार किंवा ही तलवारीची मूठ आणि बऱ्याचशा अशा ऐतिहासिक वस्तू एका बावडीमध्ये आपल्याला सापडलेल्या आहेत। तर इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हा ऐतिहासिक ठेवा असलेला ऐतिहासिक गाव असलेल्या या आजूबाजूच्या परिसरात खूप साऱ्या अशा वस्तू, शिलालेख इथं सापडतात। तर पुरातत्व विभागाने या गोष्टीची दखल घेऊन इथं येऊन ती वस्तू हस्तगत करून त्याची योग्यरित्या त्याची ठेवणी किंवा आणखी काही त्याच्या माध्यमातून आपल्याला इतिहास सापडतोय का अशा पद्धतीनं पूर्णपणे अभ्यास करून ते या गोष्टीची कुठेतरी चांगल्या संग्रहालयामध्ये त्याची ठेवण करणार आहेत। यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि इथले महाबळेश्वर ट्रेकर्स आणि हे सगळे मंडळी आहेत किंवा गावकरी मंडळी आहेत, प्रशांतजी, निलेशजी, नाना वाडेकर, विशेष करून नाना वाडेकरांचं खूप आभार मानले जातील कारण की त्यांनी या सगळ्या गोष्टीची गांभीर्यता लक्षात घेऊन आम्हास मार्गदर्शन करून कचरे साहेबांपर्यंत पोहोचणे किंवा तहसीलदार मॅडमपर्यंत पोहोचणे याची सगळे मार्गदर्शन आम्हाला त्यांनी केलं। यासाठी त्यांचे धन्यवाद मानतो आणि साहेबांचे सुद्धा धन्यवाद की तुम्ही एका दिवसात प्रतिसाद देऊन इथे आला आणि या गोष्टीची सगळी सोक्ष मोक्ष लावला। धन्यवाद। साताऱ्याहून संतोष शिराळे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन।